नमस्कार, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये। आता मी वडकी नाला या ठिकाणी आहे, जे गाव दिवे घाटाच्या पायथ्याशी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पालखी महामार्गाचं काम या ठिकाणी सुरू आहे। घाट रुंदीकरणाचं सुद्धा काम सुरू आहे। साधारणतः 21 फूट इतका हा 2.5 किलोमीटरचा असणारा घाट जो आहे तो रुंदीकरण करून त्यातमधला जो चढ आहे तो कमी करण्यासाठी काम जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत असते। सकाळच्या वेळी प्रामुख्याने या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना होताना पाहायला मिळतो। मात्र आता रात्रीच्या वेळी सुद्धा वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। या ठिकाणी हा जो आपण ट्रक पाहतोय हा ट्रक खरं तर बंद पडलाय आणि यामुळे या रस्त्यावर या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर इतक्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या खरं तर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच हा एकदम रश असा एरिया आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते या मार्गाचा वापर करत असतात। सासवडवरून इकडे हडपसर असेल किंवा स्वारगेट या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते आणि खास करून अवजड वाहनं जी आहेत ती या रस्त्यावरून जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत असतात। यामुळे खरं तर वाहतूक कोंडीचा त्रास होतच असतो। खरं तर वाहतूक कोंडी आणि सासवड हडपसर रस्ता हे जणू एक समीकरण बनलंय। मात्र आता या रस्त्याच्या कामामुळे रोजच होणारी वाहतूक कोंडी आणि त्यात पुन्हा आता रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी या सगळ्यामुळे निश्चितपणे प्रवाशांना जो आहे तो एक नाहक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। दुपारी साधारणतः 11 ते 2 या वेळेमध्ये घाट जो आहे तो बंद देखील होतो। त्यामुळे पुन्हा नागरिकांना किंवा प्रवाशांना जो आहे तो वेगळाच त्रास जो आहे नाहक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो। मात्र आता रात्रीच्या वेळी सुद्धा खरं तर हा ट्रक फसल्यामुळे या ठिकाणी खरं तर संबंधित यंत्रणेचे NHAIचे असतील किंवा ट्रॅफिक विभागातले सुद्धा कोणी या ठिकाणी अजूनही आलेलं नाहीये। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर लांब इतक्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या अनेक नागरिकांकडून वारंवार या परिसरातली वाहतूक कोंडी फोडावी असं निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आलं होतं। मात्र त्या दृष्टीने कुठलंही काम जे आहे ते किंवा ठोस पावलं जी आहेत ती प्रशासनाकडून उचलण्यात आल्याचं पाहायला मिळत नाहीये। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।